Now, in the today's lecture, we will see the next operation on the signal. That is third one, time reversal. In the first lecture, in the last lecture, we see the time shifting and time scaling. Okay. Now, in the today's lecture, we will see the time reversal. Okay. So here, the time reversal means what? The time reversal or the time inversion. It is also called as a time folding. Okay. So time reversal or time inversion is achieved by replacing the independent variable t by minus t. जस्ट काय करायचंय, जे टी असेल त्याला काय करायचंय, मायनस टीने रिप्लेस करायचंय. द टाइम रिव्हर्सर ऑर द टाइम इन्व्हर्जन ऑर द फोल्डिंग. ओके, तुम्हाला आपल्याला मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये फोल्डिंग आहे. ओके, मीन्स वॉट? टाइम रिव्हर्सल. टाइम रिव्हर्सल अँड फोल्डिंग इज द सेम. मे बी कन्सिडर ॲज अ स्पेशल केस in the time scaling with a is equals to -1. Now see here, x of t आपल्याला काय करायचं आहे, टाइम रिव्हर्सल सांगितलं तर जस्ट t ला मायनस टी ने रिप्लेस करायचं आहे. सी हियर, फॉर द x of t shown here, ड्रॉ द सिग्नल x of minus t. x of t साठी काय करायचं आहे, आपल्याला x of minus t फाइंड आउट करायचं आहे. नाउ हियर फॉर द गिवन सिग्नल x of t, आपण हे जे टाइम रिव्हर्सल इथे शिकणार आहे ना, ते आपण कशामध्ये बघितले माहिती तुम्हाला, इवन ऑड. जेव्हा आपण इवन आणि ऑड सिग्नल फाइंड आउट केला एखाद्या गिवन सिग्नलचं, तेव्हा आपण काय केलेलं, आपल्याकडे फॉर्म्युला काय होता, एक्स ऑफ टीचं जर इवन एक्स ऑफ ई ऑफ टी काढायचं असेल, म्हणजे इवन सिग्नल काढायचं असेल, तर आपण काय करतो, एक्स ऑफ टी प्लस एक्स ऑफ मायनस टी. ओके, ते एक्स ऑफ मायनस टी जो फाइंड आउट केलेला आपण, तोच नथिंग बट काय आहे, द टाइम फोल्डिंग ऑर द टाइम रिव्हर्सल. ओके, तेच आपण इथे बघणार आहोत. ओके, सो फॉर द हियर सिग्नल, हा सिग्नल आपल्याला दिलेला आहे. आपल्याला काय करायचं, एक्स ऑफ मायनस टी काढायचं, म्हणजे हा जो टी आहे ह्याला काय करणार आपण, मायनस सबस्टिट्यूट करणार फक्त. ओके, सो फॉर द गिवन सिग्नल एक्स ऑफ टी, टाइम रिव्हर्सल सिग्नल इज एक्स ऑफ मायनस टी ॲज शोन बिलो. ओके, सो हियर टी इज इक्वल्स टू काय काय आहे आपल्याकडे, 0. सो टी इज इक्वल्स टू 0, टी इज इक्वल्स टू 1, टी इज इक्वल्स टू 1, टी इज इक्वल्स टू 2, टी इज इक्वल्स टू 2, टी इज इक्वल्स टू 3, टी इज इक्वल्स टू 3. आता ह्याला फक्त काय केलं, मायनस साईन. मग टी मायनस टी म्हणजे 0 मायनस 0 0, मायनस टी मीन्स -1, मायनस टी मीन्स -2, मायनस टी मीन्स -3. हे काय झालं, फक्त यांना मायनस साईन लागली. ओके, आता हा जो सिग्नल आहे तो फक्त कशाला काढायचा आहे, ह्या टाईमवरती काढायचा आहे, पण ह्याची अँप्लिट्यूड काय राहणार आहे, सेम राहणार आहे. ओनली टाइम रिव्हर्सल, म्हणजे फक्त आपण टाइम जो ॲक्सिस आहे त्याच्यासोबतच आपण फक्त खेळतोय. ओके, सो हियर टी इज इक्वल्स टू मायनस टी 0, 0ला 0, 0ला अँप्लिट्यूड काय होती 1, 0ला 1 राहणार. नेक्स्ट टी इज इक्वल्स टू 1 असेल तर त्याचं काय झालंय, -1, -1, 1च्या वेळेला अँप्लिट्यूड कुठे 2ला शिफ्ट झाली, 1ला -1च आहे, -1ला 1च ठेवूया आपण. ओके, नेक्स्ट 2, -2, T2, 2ला काय होतं इथे 2 अँप्लिट्यूड आहे. ओके, मग -2ला सेकंड अँप्लिट्यूड आहे, म्हणजे हे वरती जाऊन परत खाली येणार. ओके, अँड टी इज इक्वल्स टू -3. मग -3 म्हणजे इथे 1.2ला काय होतं तर 2 होतं, सेम इथे 1.2ला 2 आहे. ओके, देन टी इज इक्वल्स टू 3ला काय आहे 1, -3ला पण काय असणार आहे 1 असणार आहे. ओके, सेम सिग्नल फाइंड आउट करायचं आहे. फक्त आपल्याला आपण असं म्हणू शकतो की ह्याची मिरर इमेज फोल्डिंग, म्हणजे जर आता आपण इथे असं जर मिरर लावला तर कशी सिग्नल दिसेल, ह्याच्यासाठी तुम्हाला एक सिंपल पण मी सांगते की तुम्ही ह्या जो सिग्नल आहे, ओके, तुम्ही जर पेपर उलटं केलात ना आणि जर लाईटमध्ये असं पकडलं तर त्याच्यात जी इमेज दिसते ह्याची, ह्या पेपरची, जर लाईटमध्ये बघितल्यावरती तुम्ही हा पेपर असा जस्ट उलटा करायचा आणि उलटा केल्यावरती ही इमेज इकडच्या बॅक साईडने लाईटच्या उजेडात जर बघितली तर त्याच्यात जशी इमेज दिसेल तीच इमेज तुम्हाला इथे काढायची. ओके, एक्झाममध्ये तुम्हाला जर हे नाही समजलं, एखादा एक्झाम्पल दिलं आणि सांगितलं की ह्याचं टाइम रिव्हर्सल काढा, तर जस्ट तुम्हाला काय करायचं की तो पेपर थोडासा लाईटमध्ये ब्राईटनेसमध्ये जर पकडला तर त्याच्या मागच्या साईडला जी इमेज दिसते आपल्याला, तीच आपल्याला इमेज इथे फाइंड आउट काढायची. तीच इमेज काय असते आपली, हे असते. ओके, हे त्याच्यावरून तुम्हाला हे नॉर्मलीच कळेल की -1, -2 वगैरे द्यायचे ते. ओके, पण इमेज कशी काढायची हे त्याच्यावरून तुम्ही फाइंड आउट करू शकता. ओके, तर हे कशाबद्दल, हे 3 जे ऑपरेशन्स आहेत हे कशासाठी होते, कंटिन्युअस टाइम सिग्नलसाठी. ओके, नाउ सिमिलरली दीज ऑपरेशन्स वी विल सी फॉर डिस्ट्रिक्ट टाइम सिग्नल. ओके, आता ह्याच्यामध्ये अजून बरेचसे आहेत, जसं की अँप्लिट्यूड स्केलिंग आहे, सिग्नल मल्टिप्लिकेशन आहे, सिग्नल ॲडिशन आहे, तर ते आपल्याला बघायचं नाही आहे. ओके, नेक्स्ट वी विल सी द डिस्ट्रिक्ट टाइम सिग्नल, ऑपरेशन्स फॉर डिस्ट्रिक्ट टाइम सिग्नल.
सो सेम आहे, फक्त इथे काय असणार आहे, एक्स ऑफ टीच्या जागी एक्स ऑफ एन असणार. ओके, सो नाव सी हिअर टाइम शिफ्टिंग. द टाइम शिफ्टिंग ऑफ अ डिस्ट्रिक्ट सिग्नल एक्स ऑफ एन इज परफॉर्म बाय रिप्लेसिंग द इंडिपेंडंट व्हेरिएबल एन बाय एन मायनस के. तिथे काय होतं, मायनस टी, इथे काय आहे, एन मायनस के, वेअर के इज द integer. Integer means what? Positive value, any value, not a fraction value. Okay, now if x of n minus k, if k is positive integer, then the time shifting results in right shift or delayed by the k unit of time. Okay, if k is negative, then the time shifting is in left side or advanced by the k units. Okay, advance म्हणजे काय की पुढे जातं, टाइम रिव्हर्सल म्हणजे काय होतं, मागे येतं. Okay, now see here, if x of n is equals to u of n for all the n, draw the signal x of n minus 3. Now given signal is what? U of n. So x of n is equals to u of n. u of n काय असतं आपल्याकडे? 1. आपण स्टँडर्ड सिग्नल्स मध्ये बघितलेलं. I will show you. See here. डिस्ट्रिक्ट टाइम सिग्नल्स मध्ये आपण काय बघितलेलं, युनिट स्टेप सिग्नल यू ऑफ एन काय असतं, 1 फॉर एन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, म्हणजे ह्याची मॅग्निट्यूड काय असते, 1 असते. ओके, सो हिअर एक्स यू ऑफ एन इज इक्वल्स टू यू ऑफ एन इज इक्वल्स टू 1 फॉर एन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, अदरवाइज 0, म्हणजे काय असणार आहे, फक्त मॅग्निट्यूड 1 असणार. ओके, यू ऑफ एन दिला. आता आपल्याला काय करायचं, ड्रॉ द सिग्नल एक्स ऑफ एन इज इक्वल्स टू एन मायनस 3. एन मायनस 3 म्हणजे एन ची व्हॅल्यू काय झाली, +3. मग +3 ने काय करणार आपण, फक्त हे करणार. नाउ पहिले आपण काय, हा जो सिग्नल दिलेला आहे तो ड्रॉ करून घेऊया. तर एक्स ऑफ एन इज इक्वल्स टू व्हॉट, यू ऑफ एन फॉर एन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. सो स्केच एक्स ऑफ एन 0 1 2 3 4 5 अप टू एन दिलेलं आहे, लिमिट दिलेलं नाही आहे. ओके, सो पुढे काय असणार आहे, 0च असणार आहे. नाउ वी हॅव टू फाइंड आउट द सिग्नल फॉर एक्स ऑफ एन मायनस 3. n minus 3 means n minus k. k ची व्हॅल्यू काय येते, 3. ओके, k ची व्हॅल्यू म्हणजे n minus k च्या फॉर्म मध्ये. ओके, सो वी हॅव टू फाइंड आउट n इज इक्वल्स टू व्हॉट, +3. ओके, मग आपण काय करणार, ह्याच्यामध्ये +3 ने ऍडिशन करणार फक्त. सो ड्रॉ द सिग्नल एक्स ऑफ n minus 3 हिअर k इज इक्वल्स टू 3, हेन्स द सिग्नल एक्स ऑफ n राईट शिफ्टेड और डिलेड बाय आता शिफ्ट झालं म्हणजे काय की 0ला जो सिग्नल स्टार्ट होत होता तो काय झाला, डिले झाला. किती म्हणजे कधी स्टार्ट होणार आहे, 3ला इथे, म्हणजेच काय झालं की डिलेड झाला. आता हा 3 वर कसा आला, तर आपण जसं लास्ट टाइम बघितलं होतं ना, सेम इथे एक्स ऑफ x of n is equals to what, u of n means 1. Okay, now we have k, x of n plus k is equals to 1 plus x of n, पहिली व्हॅल्यू काय 1 1, k ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 3. सो x of, suppose first signal 0 ला आहे, so 0 plus 3 is 3, then x of n plus k, that is for n is 1, इथे घे 1 plus k is 3, so 4. Similarly for 2 plus 3 is 3 plus 2 5 and so on. ओके, आपल्याला काय करायचंय, फक्त टाइम मध्ये काय करायचंय, n ऍडिशन करायचंय. सिम्पली इथे त्यांनी ऍड केले. सो 0 जेव्हा ऍड केलं, 0 plus 3 is what, 3. 1 plus 3 is 4, 2 plus 3 is 5. सिग्नल काय झाला, 3नी शिफ्ट झाला. ओके, मॅग्निट्यूड काय राहणार, सेम राहणार. ओके, दिस इज फॉर टाइम शिफ्टिंग. नाउ नेक्स्ट इज द टाइम स्केलिंग. मग टाइम स्केलिंग मध्ये काय, द टाइम स्केलिंग इज परफॉर्म बाय मल्टिप्लाइंग द टाइम व्हेरिएबल बाय द कॉन्स्टंट. इफ एक्स ऑफ एन, इफ एन इज रिप्लेस्ड बाय ए एन. ओके, ए एन, एनी काय केलं, मल्टिप्लाय केलं. स्केलिंग म्हणजे काय, सिम्पली मल्टिप्लिकेशन. ओके, सो वी हॅव टू मल्टिप्लाय दॅट एक्स ऑफ एन बाय एन, ए. Okay, where a is an integer, then it is called as down sampling. If x of n is replaced by n by a, okay, a is an integer, then it is called as up sampling, down sampling and up sampling. म्हणजे डाऊन साइडला तरी हे होणार किंवा अप साइडला तरी होणार. नाउ अप अँड डाऊन ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये कसं असणार की एकतर पॉझिटिव्ह साइडला इन्क्रीजिंग आहे किंवा निगेटिव्ह साइडला आहे. ओके, सो हिअर सी हिअर एक्स ऑफ एन, दिस इज
the example for time scaling. So here x of n is given below. Draw the signal x of n and x of n by 2. Now x of n is equals to what? u of n. u of n म्हणजे काय? परत आपण जसं वरती बघितलं ह्याची मॅग्निट्यूड काय असणार आहे? 1 असणार आहे फॉर n इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. इथे त्यांनी सिग्नल ड्रॉ करून घेतला n इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. 0 पेक्षा लेस असेल तर काहीच नाही आहे, 0 आहे. सो x of n is equals to u of n is equals to 1 for this is for the given signal. Now we have to find out now draw the signal x of n by 2 साठी ड्रॉ करायला सांगितलं आपल्याला. ओके, सॉरी, to draw the signal x of 2n will be downsampled version of x of n, and x of n by 2 will be the upsample of an version of x of n. So now 2n is equals to 0. So n is equals to what? 0 by 2. That is 0. 2n is equals to 1. So n is equals to what? 1 by 2. 2 is equals to 2n is equals to 2. So n is equals to what? 2 by 2. That is 1 and so on. ओके, मग आता फक्त काय 0 असेल तेव्हा n काय आहे? 0. n इज इक्वल्स टू 1 असेल तेव्हा n काय आहे? 1 सेकंड, देअर इज सम मिस्टेक. 1 n इज इक्वल्स टू, मग इथे पण एक हवा आहे आपल्याला सिग्नल. n इज इक्वल्स टू व्हॉट? 1 बाय 2. इथे येणार आहे 1 बाय 2. ओके, हा एक सिग्नल येणार व्हेन n इज इक्वल्स टू 2n. n इज इक्वल्स टू 1, n इज इक्वल्स टू व्हॉट? 1 बाय 2. ओके, and similarly here n by 2 is equals to 0. So n is equals to 0, n by 2 is equals to 1, n is equals to 2, n by 2 is equals to 2. So n is equals to 2 into 2, 4 and so on. Okay, so when n is equals to 0, n is equals to 0. So n is equals to 1. n is equals to 1 होतं तेव्हा n is equals to काय झालं? 2 ला, 2 ला शिफ्ट झाला. n is equals to 2 होतं तेव्हा कुठे झाला? 4 ला. सो 2 चं कुठे झाला? 4 ला शिफ्ट झाला. ओके, सिंपल. जस्ट काय केलं आपण? मल्टिप्लाय करून तो सिग्नल होता तो काय केला? शिफ्ट केला. 0 चा 0 ला राहिला, 1 चा कुठे गेला? 2 ला. 1 चा जो सिग्नल होता कुठे गेला? 2 ला गेला. 2 चा सिग्नल होता तो 4 ला. 2 ला इथे जो सिग्नल प्रेझेंट होता तो कुठे गेला? 4 ला गेला. ओके, इथे ह्यांनी इथे मिस्टेक त्यांनी काढून नाही दिले. जेव्हा n ची व्हॅल्यू 1 होती, ओके, तेव्हा सिग्नल काय झाला? 1 बाय 2 म्हणजे मायनस मध्ये झाला. ओके, 2 चा होता तो कुठे आला? 1 ला आला. ओके, हे 3 सिग्नल झाले. Similarly, time reversal or time transpose. So time reversal is nothing but what? Time folding. ओके, म्हणजे काय? मायनस व्हर्जन आपल्याला काढायचंय. x ऑफ n असेल तर आपल्याला काय करायचंय? x ऑफ मायनस n फाइंड आउट करायचंय. ओके, टाइम रिव्हर्सल और द ट्रांसपोज ऑफ सिग्नल x ऑफ n is performed by changing the sign of time based n in the x of n. The transpose produces a signal x of minus n which is the mirror image of the original signal of x of n. Okay, with respect to the origin n is equals to 0. Now see here, this is an example for time folding. So for the given dt signal x of n given below, draw the signal x of minus n. So x of n is equals to 2n. So for n is in between 0 to 2. So the sketch the given signal in the shown below. Okay, आता आपल्याला काय करायचं? हा जो सिग्नल आहे तो आपल्याला हा सिग्नल दिलेला आहे x ऑफ n इज इक्वल्स टू 2n. n इज इन बिटवीन व्हॉट? 0 to 2, अदरवाइज 0. सो वी हॅव टू फाइंड आउट मायनस ऑफ n. मग आता x ऑफ n ला 0 0 to n मध्ये म्हणजे आपल्याकडे व्हॅल्यूज काय? 0 1 2. मग 0 1 2 ला आपण सिग्नल फाइंड आउट करणार. 0 1 2 ला, मग 0 1 2 ला 0 ला काय येतं? 0 n इंटू 2 म्हणजे 0 इंटू 2 इज 0, n इंटू 2
म्हणजे 1, 2 1 जा 2, सो 2. समजते इथे काय केलंय. आता आपल्याकडे व्हॅल्यूज काय आहेत, एनच्या व्हॅल्यूज काय आहेत आपल्याकडे, 0 1 अँड 2. ओके, जेव्हा एनची व्हॅल्यू 0 असेल, एक्स ऑफ 0, दॅट 2 इंटू 0 इज वॉट 0. एक्स ऑफ 1 इज इक्वल्स टू वॉट 2 इंटू 1, दॅट इज 2. सॉरी 2, हां 1 नसेल तेव्हा 2 इंटू 2, 2 इंटू 1 इज 2. सिमिलरली एक्स ऑफ 2 म्हणजे 2 2 जा 4, सो काय असणार याची व्हॅल्यू 4. ओके, सो 0 2 4, 0 1 2, 1 2 ला एक्स ऑफ 1 ला काय असणार आहे 2, 2 ला काय आहे 4, 1 ला एम्प्लिट्यूड काय आहे 2, 1 ला एम्प्लिट्यूड 2, 2 ला एम्प्लिट्यूड 4, 2 ला एम्प्लिट्यूड 4. ओके, नाव दिस इज वॉट एक्स ऑफ एन. नाव वी हॅव टू फाइंड आउट एक्स ऑफ मायनस एन, म्हणजेच काय याची मिरर इमेज, जस्ट मिरर इमेज. सो एक्स ऑफ -1, 1 प्लस 1चं काय होणार -1, 2चं -2 जस्ट शिफ्ट. एम्प्लिट्यूड काय राहणार, सेम राहणार. मॅग्निट्यूड काय राहणार, सेम राहणार. ओके, आणि 0चं 0च राहणार. दिस इज फॉर टाइम रिव्हर्सल. ओके, सो हिअर आपले जे सिग्नल सिस्टीम्स होते बेसिक्स ते आणि त्याचे जे ऑपरेशन्स आहेत ते कम्प्लीट झालेले आहेत. ओके, आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सिस्टीम्स बघणार आहोत. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ सिस्टीम्स लाईक टाइम इनव्हॅरियंट सिस्टीम, कॉझल नॉन कॉझल सिस्टीम, स्टेबल अनस्टेबल सिस्टीम, okay, linear non-linear systems. So in the next lecture we will go through that. Thank you.